नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल तर काय करावे? तर त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आणि आपल्या इंस्टाग्राम आय.डीला फॉलो करा. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्रांची किंवा सगळ्यात जास्त तुम्हाला ती व्यक्ती प्रिय आहे त्यांची आठवण येत असेल तर, किंवा तुम्हाला तुमच्या क्रशची आठवण येत असेल तर, किंवा तुमचे पहिले प्रेम एकतर्फी प्रेम असेल तर काय करावे? तर सांगतो मित्रांनो. तर पहिल्यांदा हे करायचं आहे, त्या व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक असेल तर त्यांना कॉल करा व सांगा तुम्ही खूप मिस करता त्यांना. शक्य असेल तर त्यांना भेट द्या. एक साप्ताहिक रजा त्यांच्यासोबत घालवा. खूप छान वाटते लोकांना जेव्हा त्यांना कळते की तुम्ही खूप मिस करता त्यांना. तर दुसरे, आठवण येणारी व्यक्ती जर तुमचे पहिले प्रेम असेल किंवा एकतर्फी प्रेम असेल तर फक्त आठवण करा. कारण मित्रांनो, एकतर्फी प्रेम जर तुम्ही काय बोलले असाल परत आता त्यांच्या आठवण येत असेल तर एकतर्फी प्रेम असेल तर असा जर तुम्ही कॉल केला किंवा त्यांना भेटायला गेला तर वेगळं पडू शकतं. उगाच उपद्व्याप करू नका. आठवण करा तेवढंच बस आहे. उपद्व्याप करू नका दुसरा. तर तिसरे, आठवण येणारी व्यक्ती जर मृत झाली असेल तर ती व्यक्ती नक्कीच तुमची जवळची खास असेल. त्यांची आठवण येणे साहजिकच आहे, पण काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. तर मित्रांनो, या 3 गोष्टी करा आठवण आली तर. आणि मित्रांनो, तुमचं लग्न कोणासोबत होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो व्हिडिओ बघा. आणि 2025 हे वर्ष तुम्हाला कसे जाणार आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर जाऊन व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, जर आपल्या होळीच्या दिवशी 14 मार्चपासून जे एक राशी आहेत त्यांचं खूप चांगलं होणार आहे, पूर्ण चांगले सोन्याचे दिवस येणार आहे. तर तो कोणता व्हिडिओ असेल तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो एक व्हिडिओ बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला कोणाची आठवण येत असेल ते नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे आपण व्हिडिओचे अपडेट्स वगैरे देत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.